नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल जिल्ह्यानुसार आलेले अर्ज आणि जागा किती आहेत आणि निवड किती उमेदवारांची होणार आहे यामध्ये आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. न्यायालय भरतीकरता अर्ज आलेले भरतीकरता आलेले अर्ज, निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या दोन्ही मिळून आपण किती उमेदवार आहेत आणि जागा किती आहेत यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो अहमदनगर जिल्हा. याच्यामध्ये जागा आहेत मित्रांनो 80 जागा आहेत आणि निवड किती उमेदवारांची होणार आहे मित्रांनो 560 विद्यार्थ्यांची निवड होणार आहे आणि एकूण अर्ज आले होते मित्रांनो 12,307 हे अर्ज आले होते. दुसरा जिल्हा बघू मित्रांनो अकोला जिल्हा. अकोल्यामध्ये जागा होत्या मित्रांनो 44, एकूण जागा होत्या 44 आणि निवड करायची उमेदवारांची 308 विद्यार्थ्यांची निवड करायची आहे आणि एकूण अर्ज आले होते मित्रांनो 5,317 हे अर्ज आले होते. पुढचा बघू मित्रांनो अमरावती जिल्हा. अमरावतीमध्ये 53 जागा आहेत मित्रांनो. किती आहेत जागा? 53 जागा आहेत. एकूण प्रतीक्षा यादी आणि निवड यादी दोन्ही मिळून आपण शिपायाचं बघत आहोत मित्रांनो. याच्यामध्ये 53 जागा आहेत आणि निवडायचे किती विद्यार्थी मित्रांनो 371 विद्यार्थी निवडायचे आहेत. किती विद्यार्थी निवडायचे आहेत? 371. एकूण अर्ज आले होते मित्रांनो 10,014 अर्ज आले होते. किती आले होते अर्ज? 10,014 अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. म्हणजे आता आपण याचं नवीन नाव काय मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. म्हणजे पहिले काय होते औरंगाबाद या जिल्ह्याचा आपण पाहणार आहोत. जागा होत्या मित्रांनो 62 जागा होत्या. एकूण किती होत्या जागा? 62 जागा होत्या आणि निवड किती उमेदवारांची होणार आहे मित्रांनो 434 उमेदवारांची निवड होणार आहे. 434 उमेदवारांची निवड होणार आहे आणि एकूण अर्ज आले होते मित्रांनो 8,156 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 8,156 अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघूत मित्रांनो बीड जिल्हा बघूत. एकूण जागा होत्या मित्रांनो 44 जागा होत्या. 44 जागा होत्या आणि उमेदवार किती निवडायचे आहेत? 308 उमेदवार हे जागा म्हणजे उमेदवार निवडायचे आहेत आणि एकूण अर्ज आले होते मित्रांनो 5,287 अर्ज आले होते. त्यामधून फक्त 308 उमेदवार फक्त हे निवडायचे आहेत. पुढचा जिल्हा पाहूत मित्रांनो भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण जागा होत्या मित्रांनो 20 जागा होत्या आणि त्याच्यामध्ये निवड किती उमेदवारांची करायची मित्रांनो फक्त 140 उमेदवारांची निवड करायची आहे. कशा करता ती निवड करायची आहे की स्वच्छता आणि चापल्यता चाचणीसाठी यांची निवड करायची आहे. एकूण अर्ज आले होते मित्रांनो 2797 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 2797 हे अर्ज आले होते. म्हणजे याच्यामध्ये थोडे कमी आले होते मित्रांनो अर्ज आणि त्यामध्ये उमेदवार निवडायचे आहेत 140 उमेदवार हे निवडायचे आहेत. पुढचा जिल्हा पाहूत मित्रांनो चंद्रपूर जिल्हा. एकूण जागा आहेत मित्रांनो 44 उमेदवार निवडायचे आहेत. 308 उमेदवार हे निवडायचे आहेत आणि एकूण अर्ज आहेत मित्रांनो 7,007 फक्त अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 7,007 फक्त अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघूत मित्रांनो गडचिरोली जिल्हा बघूत. एकूण जागा होत्या फक्त 10. कमी आहेत मित्रांनो थोड्या जागा. 10 जागा होत्या आणि 70 हे मुलं निवडायचे आहेत आणि एकूण अर्ज आले होते मित्रांनो 1,595 जागा म्हणजे अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 1,595 अर्ज आले होते. दुसरा जिल्हा बघू मित्रांनो गोंदिया जिल्हा पाहूत. गोंदिया जिल्ह्यामध्ये जागा होते एकूण मित्रांनो 14 जागा होत्या आणि उमेदवार निवडायचे आहेत 98 उमेदवार हे निवडायचे आहेत आणि एकूण अर्ज आले होते मित्रांनो 1,778 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 1,778 हे अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो जळगाव जिल्हा पाहत आहोत आपण. एकूण जागा होत्या मित्रांनो 43 जागा होत्या आणि उमेदवार निवडायचे आहेत 301 उमेदवार निवडायचे आहेत. एकूण अर्ज आले होते मित्रांनो 5,549 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 5,549 अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो जालना जिल्हा. जालन्यामध्ये
एकूण अर्ज आहे, एकूण जागा होत्या मित्रांनो 14 जागा होत्या आणि उमेदवार किती निवडायचे आहेत? 98 उमेदवार हे निवडायचे आहेत आणि एकूण अर्ज किती आले होते मित्रांनो? 1510 अर्ज आले होते. 1510 अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण जागा आहेत मित्रांनो 46 जागा आहेत आणि उमेदवार निवडायचे आहेत 322 उमेदवार हे निवडायचे आहेत आणि एकूण अर्ज आले होते मित्रांनो 8703 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 8703 अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, लातूर जिल्हा. एकूण जागा होत्या मित्रांनो 40 आणि 280 हे उमेदवार निवडायचे आहेत. एकूण अर्ज आले होते मित्रांनो 4054 हे अर्ज आले होते. 4054 अर्ज आले होते. म्हणजे 4054 मधून फक्त 280 मुले हे फक्त निवडायचे आहेत. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, नागपूर जिल्हा पाहत आहोत आपण. एकूण जागा आहेत मित्रांनो 45. किती जागा आहेत? 45 जागा आहेत आणि एकूण उमेदवार निवडायचे आहेत 315 उमेदवार हे निवडायचे आहेत आणि एकूण अर्ज आले होते मित्रांनो 7026 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 7026 अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, नांदेड जिल्हा. एकूण जागा होत्या मित्रांनो 31 आणि 217 हे उमेदवार निवडायचे आहेत. किती उमेदवार निवडायचे मित्रांनो? 217 उमेदवार हे निवडायचे आहेत. एकूण अर्ज आले होते मित्रांनो 3392 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 3392 हे अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, नंदुरबार जिल्हा पाहत आहोत आपण. एकूण जागा होत्या मित्रांनो 46. किती जागा होत्या? 46 जागा होत्या. 322 उमेदवार हे यामध्ये निवडायचे आहेत आणि त्यामध्ये एकूण अर्ज आले होते मित्रांनो 4534 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 4534 अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, नाशिक जिल्हा पाहत आहोत आपण. नाशिक जिल्ह्यामध्ये 76 जागा होत्या. किती जागा होत्या? 76 जागा होत्या आणि उमेदवार किती निवडायचे? 532 उमेदवार हे निवडायचे आहेत आणि अर्ज किती आले होते मित्रांनो? एकूण 12243 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 12243 अर्ज आले होते. धाराशिव म्हणजे आताचं नाव काय मित्रांनो? धाराशिव आहे आणि जुनं नाव काय होतं? उस्मानाबाद नाव जुनं नाव आहे. काय आहे? उस्मानाबाद. तर यामध्ये अर्ज एकूण जागा किती आहेत मित्रांनो? 32 जागा आहेत. किती जागा आहेत? 32 जागा आहेत आणि उमेदवार निवडायचे आहेत 224 उमेदवार हे निवडायचे आहेत आणि एकूण अर्ज आले होते मित्रांनो 3145 अर्ज आले होते. 3145 अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, परभणी जिल्हा पाहत आहोत आपण. परभणीमध्ये एकूण जागा होत्या मित्रांनो 60 जागा होत्या आणि निवड किती उमेदवारांची होणार आहे मित्रांनो? 420 उमेदवारांची निवड होणार आहे आणि एकूण अर्ज आले होते मित्रांनो 10306 अर्ज आले होते. किती आले होते मित्रांनो? 10306 अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, पुणे जिल्हा पाहत आहोत आपण. एकूण जागा आहेत मित्रांनो 108 जागा आहेत. किती आहे जागा? 108 जागा आहेत आणि 756 विद्यार्थी हे म्हणजे उमेदवार हे निवडायचे आहेत. 756 उमेदवार हे निवडायचे आहेत आणि एकूण अर्ज आले मित्रांनो 16257 म्हणजे अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, रायगड जिल्हा. जागा एकूण मित्रांनो 68 जागा आहेत. किती आहेत? 68 जागा आहेत आणि त्यामध्ये उमेदवार किती निवडायचे मित्रांनो? 476 उमेदवार हे निवडायचे आहेत. किती उमेदवार निवडायचे आहेत? 476 हे उमेदवार निवडायचे आहेत आणि एकूण अर्ज आले होते मित्रांनो 5585 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 5585 अर्ज आले होते. रत्नागिरी जिल्हा बघू मित्रांनो, एकूण जागा आहेत 25. किती जागा आहेत? एकूण जागा आहेत 25 आणि अर्ज किती आले होते मित्रांनो? 2782 अर्ज आले होते आणि उमेदवार किती निवडायचे आहेत मित्रांनो? त्याच्यामध्ये 175 फक्त उमेदवार हे निवडायचे आहेत. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो, सांगली जिल्हा पाहू.
एकूण जागा आहेत मित्रांनो 15 जागा आहेत. किती जागा आहेत? 15 जागा आहेत. आणि एकूण किती मुले निवडायचे आहेत मित्रांनो? 105 विद्यार्थी हे निवडायचे आहेत. आणि एकूण अर्ज किती आले होते मित्रांनो? 2620 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते मित्रांनो? 2620 अर्ज आले होते. सोलापूर जिल्हा एकूण जागा आहेत मित्रांनो 25 जागा आहेत. किती जागा आहेत? 25 जागा आहेत. आणि उमेदवार किती निवडायचे आहेत? 175 उमेदवार हे निवडायचे आहेत. आणि एकूण अर्ज आले मित्रांनो 3543 अर्ज आले होते. म्हणजे 3543 अर्ज आले होते. वर्धा जिल्हा बघू मित्रांनो. वर्धा जिल्ह्यामध्ये 9 जागा आहेत. जरा थोडा प्रमाण कमी आहे मित्रांनो, जास्त का नाहीत. 9 जागा आहेत आणि 63 उमेदवार हे निवडायचे आहेत. एकूण अर्ज आले होते मित्रांनो 1106 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 1106 अर्ज आले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बघू मित्रांनो. एकूण जागा आहेत 26. किती जागा आहेत? 26 जागा आहेत. आणि उमेदवार किती निवडायचे आहेत मित्रांनो? 182 उमेदवार हे निवडायचे आहेत. किती उमेदवार निवडायचे आहेत? 182 उमेदवार हे निवडायचे आहेत. एकूण अर्ज आले होते मित्रांनो 13,681 हे अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 13,681 अर्ज आले होते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 33 जागा आहेत. किती जागा आहेत मित्रांनो? 33 जागा आहेत. आणि उमेदवार किती निवडायचे आहेत मित्रांनो? 231 उमेदवार हे निवडायचे आहेत. एकूण अर्ज आले होते मित्रांनो 4,608 अर्ज आले होते. किती अर्ज आले होते? 4,608 अर्ज आले होते. वाशिम जिल्हा बघू मित्रांनो. वाशिम जिल्ह्यामध्ये आपण 24 जागा होत्या. एकूण 24 जागा होत्या. आणि 168 हे उमेदवार हे निवडायचे आहेत. आणि ते पण एकूण अर्ज 3035 मधून यामधून 168 उमेदवार हे निवडायचे आहेत. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो. साताऱ्यामध्ये एकूण जागा आहेत मित्रांनो 35. किती जागा आहेत? 35 जागा आहेत. आणि उमेदवार किती निवडायचे आहेत मित्रांनो? 245 फक्त उमेदवार हे निवडायचे आहेत. आणि एकूण अर्ज आले होते मित्रांनो 5,440 अर्ज आले होते. 5,440 फक्त अर्ज आले होते. पुढचा जिल्हा बघू मित्रांनो ठाणेमध्ये एकूण जागा आहेत मित्रांनो 105 जागा आहेत. किती जागा आहेत? 105 जागा आहेत. म्हणजे खूप जागा आहेत मित्रांनो, खूप जागा आहेत. आणि उमेदवार किती निवडायचे आहेत मित्रांनो? 735 उमेदवार हे निवडायचे आहेत. एकूण अर्ज आले होते मित्रांनो 13,681 अर्ज आले होते. म्हणजे तर जागा पण जास्त आहेत आणि अर्ज पण जास्त आले होते. पुढचा बघू मित्रांनो धुळ्यामध्ये एकूण जागा आहेत मित्रांनो 17 जागा आहेत. आणि एकूण उमेदवार निवडायचे आहेत 119 विद्यार्थी हे निवडायचे आहेत. एकूण अर्ज आले होते मित्रांनो 1647 अर्ज आले होते. म्हणजे यामध्ये पण अर्जाचं प्रमाण कमी आहे आणि जागा पण इथे कमी आहेत. आणि शिपाई व हमाल एकूण जागा आहेत मित्रांनो टोटल जर धरलं तर 1584 हे जागा आहेत. आणि त्यांना जर आपण 7 जर गुणले तर आपले 11,088 हे उमेदवार हे पुढील चाचणीसाठी पात्र होतील. असा होता मित्रांनो आपला महत्त्वाचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.